नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येईल व सगळ्यांना आवडेल असा अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. व यामध्ये अजिबात भांड्यांचा पसारा होत नाही. अगदी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो केक आहे तो आज आपण करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य काय लागेल ते बघून घेऊया. 1 कप इथे मी रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्ध्या कपाला थोडंसं कमी इथे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर 1/4 कप इथे कमी आंबट असं दही घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला इथे येलो फूड कलर लागणार आहे. त्यानंतर इथे अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून टुटी फ्रुटी घेतलेली आहे. अर्धा TSP बेकिंग पावडर व 1/4 TSP बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी इथे मिल्क पावडर आपल्याला लागणार आहे. चिमूटभर इथे मीठ घेतलेलं आहे व इथे 1 TSP मी पायनॅपल इसेन्स घेतलेला आहे. तुम्हाला जर व्हॅनिला केक करायचा असेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स इथे वापरला तरी चालेल किंवा वेलची वापरली तरी चालणार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे. तर सर्व साहित्याची लिस्ट जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व वजनी प्रमाण देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण इथे सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर इथे मी एकदम बारीक असा रवा जो आहे तो वापरलेला आहे. जर तुम्ही जाडा रवा इथे वापरणार असाल तर तो सर्वप्रथम आधी मिक्सरमधून बारीक करून घ्या व त्यानंतर ह्या सर्व गोष्टी मिक्स करून मग त्याला बारीक करा. इथे मी बारीक रवा वापरला आहे त्यामुळे सर्व गोष्टी मी इथे एकदाच मिक्सरमधून बारीक करून घेणार आहेत, म्हणजे त्या छान अशा व्यवस्थित मिक्स होतील. तर मी इथे सर्व गोष्टी ज्या आहेत ड्राय इन्ग्रेडियंट्स ते मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत. आता ह्याला आपण बारीकसर असं वाटून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान अशा मी बारीक पावडर स्वरूपामध्ये तयार करून घेतलेल्या आहेत. वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण घालून घेऊया. तर आता यामध्ये मी दूध घातलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे दही घालायचं आहे. दही घेताना एकदम कमी आंबट जी दही असणार आहे तेच घ्या व फ्रेश दह्याचा इथे वापर करा, म्हणजे केक जो आहे तो जास्त दिवस टिकेल व केकला वास येणार नाही यासाठी. आता यामध्ये तेल घालायचं आहे. तर इथे मी सूर्यफुलाचा तेलाचा वापर केलेला आहे. रिफाईंड तेल घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून इथे वास येणार नाही केकला यासाठी. आता यामध्ये 1 ते 2 ड्रॉप आपल्याला फूड कलरचे घालायचे आहेत. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. ह्याने थोडासा आपल्याला येल्लो कलर मिळतो व केक छान असा दिसतो. यासाठी मी यामध्ये 1 ते 2 ड्रॉप फूड कलर जो आहे तो घातलेला आहे. आता ह्याला एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करूया, म्हणजे तेल वरती राहणार नाही, मिक्सरमध्ये व्यवस्थित असं एकत्र होईल. व लगेच त्यामध्ये इसेन्स देखील घातलेला आहे व ह्याला परत एकदा मिक्सरमधून असं फिरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान सिल्की स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या बॅटरला. तर इथे मी एक 5 इंचाचा टीन घेतलेला आहे, स्क्वेअर टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे राऊंड टीन असेल ते घेतला तरी चालेल. तर त्याला ऑइल लावलेलं आहे व त्यानंतर त्यावरती थोडासा मैदा लावलेला आहे आणि मैद्याचं डस्टिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून साईडला केक जो आहे तो चिटकू नये यासाठी. व त्यावरती एक पार्चमेंट पेपर ठेवलेला आहे, त्याला देखील ऑइल थोडंसं लावून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये टुटी फ्रुटी घालायची आहे व चमच्याने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता टुटी फ्रुटी देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल. तर हे सर्व बॅटर जे आहे ते आपण टीनमध्ये घालून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी किती छान आहे. अशाच प्रकारे आपलं बॅटर जे आहे ते इथे आपल्याला हवं आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो एकदम परफेक्ट छान असा तयार होईल. आता ह्याला आपण एकदा टॅप करून घेऊया, म्हणजे यामध्ये जे काही बबल असतील ते व्यवस्थित असे सरफेसला फ्लॅट होऊन जातील यासाठी. आता हा जो केक आहे तो मी इथे आवनमध्ये बेक करणार आहे. तर मी इथे 180 डिग्रीवरती अवन जे आहे ते 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलं होतं. आता 180 डिग्रीवरती आपल्याला हा जो केक आहे तो 30 ते 35 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. तर इथे 30 ते 35 मिनटं झालेली आहेत व आपला केक जो आहे तो व्यवस्थित असा बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता, जर यामध्ये टूथपिकने आपण चेक केलं तर एकदम टूथपिक जे आहे ते क्लिअर निघते, अगदी साईडने देखील आणि आतमध्ये देखील. जर तुम्ही कढईमध्ये हा जो केक आहे तो करणार असाल विदाऊट अवन तर साधारण एक 10 मिनिटासाठी कढई जी आहे ती प्रीहीट करून घ्या व त्यानंतर ह्याला एक साधारण 30 ते 35 मिनिटासाठी किंवा 40 मिनिटासाठी तुम्ही हा जो केक आहे तो बेक करून घ्या, म्हणजे अगदी टूथपिक जे आहे ते क्लिअर होईपर्यंत हा केक तुम्हाला बेक करून घ्यायचा आहे. तर इथे थंड झाल्यावरती, म्हणजे एकदम थंड नाही करायचं आहे, थोडंसं कोमट झाल्यावरती हा जो केक आहे तो आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे व अशा प्रकारे एखाद्या जाळीवर ठेवायचा आहे, म्हणजे ह्यातली गरम वाफ जी आहे ती सर्व निघून जाते व केक जो आहे तो व्यवस्थित असा छान थंड होतो यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं आपल्या केकला टेक्स्चर आलेलं आहे. एकदम सॉफ्ट आणि छान असा जाळीदार हा जो केक आहे रवा केक, अय्यंगार बेकरी स्टाईल आपला रवा केक जो आहे तो इथे तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचे स्लाइस करून थोडेसे बारीक स्लाइस केले तरी चालेल. मी इथे थोडेसे मोठे स्लाइस केलेले आहेत, तुम्ही बारीक स्लाइस केले तरी पण चालणार आहे. तर दिलेल्या प्रमाणामध्ये आपला हा जो केक आहे तो साधारण एक 500 ते 550 ग्राममध्ये तयार होतो, म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपला हा जो अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक जो आहे तो तयार होतो. तर इथे आपला मस्त असा अय्यंगार बेकरी स्टाईल एकदम फ्लफी आणि सॉफ्ट असा रवा केक जो आहे तो तयार झालेला आहे.
तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सर्वांना खाता येईल व सगळ्यांना आवडेल असा रवा केक जो आहे तो कसा करायचा ते आज आपण बघितलं. अगदी कमी साहित्यामध्ये हा जो केक आहे तो तयार होतो व अजिबात इथे कुठेही भांड्यांचा पसारा होत नाही. अगदी एका भांड्यामध्ये हा जो केक आहे तो आपण करू शकतो. एरवी आपण बघायला गेलं तर केक करताना भरपूर असा सारा भांड्यांचा पसारा होतो. जर तसा तुम्हाला नको असेल तर हा केक तुम्ही ट्राय करून बघितला तर सगळ्यांना अगदी आवडेल पण आणि खायला पण एकदम छान लागतो. जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर ट्रॅव्हलमध्ये पण हा केक जर तुम्ही कॅरी केला तरी पण चालणार आहे. साधारण 1-2 दिवस हा जो केक आहे तो रूम टेम्परेचरवरती राहतो व त्यानंतर तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये क्लीन रॅप किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकता. साधारण ह्याची पूर्णपणे शेल्फ लाईफ जी आहे ते 4 ते 5 दिवस हा जो केक आहे तो आरामामध्ये टिकतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.